खोलून याची पाहिलो मी ज्ञानाची तिजोरी ज्ञान दान काय नाही फालतू मुजोरी खोलून याची पाहिलो मी ज्ञानाची तिजोरी ज्ञान दान काय नाही फालतू मुजोरी नाही चालू देणार तुझी आज सिर जोरी बंद करीन आज सर्व तुझी हरामखोरी आज हरामखोरी खोलून याची पाहिलो मी ज्ञानाची तिजोरी ज्ञान ध्यान काही ना फालतू मुजोरी बंद करीन आज तुझी सर्व हरामखोरी चालू देणार तुझी आज सिर जोरी कोण कोणास म्हणते शाहीर साहेब माझ्या गाण्याला आणि शब्दाला आधार आहे जमदग्नी मुनी आणि त्याची पत्नी रेणुका वनामध्ये असताना सहस्त्र अर्जुन नावाचा व्यक्ती तो राजा त्या अरण्यामध्ये जातो आणि त्याला तहान लागते म्हणून त्या कुटीमध्ये जातो जमदग्नी मुनीला म्हणतो की ऋषीवर्य मला तहान लागली भूक लागली त्या ऋषीला दया आली त्याने त्याच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली पण खाण्यासाठी काही नव्हता म्हणून त्या कामधेनू नावाच्या गाईला विनंती केली आणि गाईच्या पाण्यामधून तिच्या उदरामधून अन्न तयार झाले सहस्त्र अर्जुनाला लोभ चढला आणि ऋषीला म्हणू लागला की ऋषीवर्य ही गाय मला द्या काय म्हणू लागला ही गाय मला द्या ऋषीनं नाकार दिलं बघा त्या लोभापायी त्यानं त्या ऋषीचा खून केला ही गोष्ट जशी त्या परशुरामाला माहीत झाली आई बापाचा बदला घेण्यासाठी म्हणून परशुरामाच्या हातात का होता खडग राहते ना आणि म्हणून जंगलामध्ये गेला म्हणून तो त्या गाण्यामध्ये म्हणत होता काय म्हणत होता अरे कुत्र्यासारखा भुकून भोल्यासारखा चळतो अशी घेतला तो खडग आणि याच्या वणक्यावर दंगा मारून झुलक्या फोडतो आधार आहे गाण्याला माझ्या तो परशुराम म्हणू लागला त्या सहस्त्र अर्जुनाला आणि म्हणून काय म्हणायचं आहे समोर मला चला चालू देणार आधी तुझी सिर जोरी बंद करीन आज तुझी सर्व हरामखोरी बंद करीन आज तुझा सर्व हरामखोरी बंद करीन आज तुझा सर्व हरामखोरी बंद करीन आज तुझी सर्व हरामखोरी बंद करीन तुझ्या सर्व हरामखोरी सर्व बंद छोडे शाहीर साहेब अन गावाबाहेर नेऊन याची परशुराम म्हणू लागला थोडशी परशुराम म्हणू लागला काय म्हणते अन गावाबाहेर नेऊन याची धिंड काढतो आणि याच्या वणक्यावर तसं राहते का शाहीर साहेब तसं नाही राहत तशी नसते आणि म्हणून मला म्हणायचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे रंगतीला रंग देणे हसतो दुय्यमी फंटा
तिला गद्य रे हा असतो दुय्यमी फलता. या दुय्यमी शायरीतून ज्ञान मिळालं तेव्हाच खुश होते ही जनता. अरे वाद मचला कशासाठी आणि कशासाठी मचला तंटा. थरमूर तुला काहीच माहित नाही मारुतराव. मग का माहित आहे मंदिरातला घंटा माहित आहे. आणि म्हणून माझ्या गाण्याला आधार आहे अर्थ आहे. समोर काय म्हणायचं आहे मला. चला